शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ग्रंथाचे अंबाजोगाईत प्रकाशन. अंबाजोगाई येथे शिक्षण, मानसशास्त्र आणि सामाजिक जाणीव यांचा संगम असलेल्या विद्यार्थ्यांची वाटचाल या ग्रंथाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 27 वर्षांच्या शैक्षणिक अनुभवातून डॉक्टर संतोष बोबडे यांनी हा ग्रंथ लिहिला असून त्याचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक अमर हबीब आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी सांगितले की आज शिक्षणाचा विषय देशाच्या अजेंड्यावर आला आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर संतोष बोबडे यांचे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरते. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षण व्यवस्थेने काम करावे असा संदेश या पुस्तकातून दिला गेला आहे. डॉक्टर बोबडे हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी झटणारे प्रामाणिक आणि संवेदनशील व्यक्तिमत्व असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ संपादक प्राध्यापक नानासाहेब गाठाळ यांनी डॉक्टर संतोष बोबडे यांना शिक्षण क्षेत्रातील एक रत्न संबोधले. त्यांची जिद्द, चिकाटी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी या ग्रंथातून दिसून येते, असे ते म्हणाले. माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आजच्या मोबाईलच्या युगात तरुण पिढी भरकटत असल्याची खंत व्यक्त करत अशा काळात विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे साहित्य समाजासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लेखक डॉक्टर संतोष बोबडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की हा ग्रंथ पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि समाजातील प्रत्येक घटकांसाठी मार्गदर्शक ठरेल. शिक्षण क्षेत्रातील अनुभव, निरीक्षणे आणि अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकात समाविष्ट केली आहे. कार्यक्रमास न्यायाधीश सुरेश घोरपडे, माजी प्राचार्य दादाहरी कांबळे, डॉक्टर कमलाकर कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग दाखवणारा हा ग्रंथ समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. न्यूज लोकमनसाठी संजय जोगदंड, अंबाजोगाई. प्राचार्य दादाहरी कांबळे सर, ज्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पत्रकार क्षेत्रामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून मी त्यांना पाहतो आहे. ज्यांनी या पुस्तकाची रचना केलेली आहे. मजकूर जरी माझा असला, त्या पाठीमागची महत्त्वाची भूमिका त्याच्या शीर्षकापर्यंत देखील मला अमर काकांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. असे ज्यांच्या हस्ते या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे असे गुरुवर्य अमर हबीबजी, दुसरे गुरुवर्य आदरणीय नानासाहेबजी गाठाळ सर, सरळ